नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता यंदा 2026 मध्ये श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे, त्याचबरोबर यावर्षी श्रावण महिन्यामध्ये किती श्रावणी सोमवार आलेले आहेत, कोणकोणत्या तारखांदिवशी ते आलेले आहेत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, प्रत्येकालाच श्रावण महिन्याची आतुरता असते. श्रावण महिना हा सण समारंभाचा महिना असा समजला जातो. अत्यंत आनंदमयी असे वातावरण या श्रावण महिन्यामध्ये असते, कारण श्रावण महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते. भरपूर सारे सण एकामागोमाग येतात आणि आपल्या आनंदामध्ये भर पाडत असतात. त्याचबरोबर या सणांच्या निमित्ताने आपण एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो आणि तो दिवस आनंदाने साजरा करतो. त्यामुळेच श्रावण महिन्याची सगळ्यांना आतुरता असते. आणि विशेष म्हणजे श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो. त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामधले सोमवार हे महादेवाला अत्यंत प्रिय असे असतात. म्हणूनच श्रावणी सोमवाराला विशेष असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. श्रावणी सोमवार दिवशी महादेवाची कृपा मिळवण्यासाठी अनेक भाविक श्रावणी सोमवारचे व्रत अत्यंत मनोभावे आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने करत असतात. त्यामुळेच श्रावण महिना हा सगळ्यांचा आवडता असा महिना असतो. चला तर बघूया यावर्षी श्रावण महिना कोणत्या दिवशी सुरू होत आहे, याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. यावर्षी 2026 मध्ये 13 ऑगस्टला गुरुवारी श्रावण महिना सुरू होणार आहे. 12 ऑगस्टला बुधवारी दर्श अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा श्रावण महिना सुरू होत असतो. म्हणून यावर्षी 13 ऑगस्टला गुरुवारी श्रावण महिन्याची सुरुवात आहे. आता बघूया आपण कोणकोणत्या दिवशी श्रावणी सोमवार आलेले आहेत. तर पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे 17 ऑगस्ट 2026 आणि याच दिवशी नागपंचमीचा देखील शुभयोग जुळून आलेला आहे. त्याचबरोबर दुसरा सोमवार आलेला आहे 24 ऑगस्टला. तिसरा सोमवार आलेला आहे 31 ऑगस्टला. चौथा सोमवार आलेला आहे 7 सप्टेंबरला. अशा प्रकारे यावर्षी 4 श्रावणी सोमवार हे असणार आहे. 7 सप्टेंबरला चौथ्या सोमवारी शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्यांदा स्नान करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी आपल्याला शिवपूजन हे करायचे आहे. घरच्या घरी तुम्ही हे शिवपूजन करू शकता. शिवपिंडीवर दुधाने आणि पाण्याचा अभिषेक आपल्याला दर श्रावणी सोमवारी करायचा आहे. तसं तर श्रावणामधल्या प्रत्येक दिवशी आपण शिवपूजन हे केले पाहिजे. पण तुम्हाला ते रोज करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त नित्य देवपूजा करून रोज फक्त एखादं बेलाचं पान, एखादं पांढरं फूल हे शिवपिंडीवर अर्पण केलं तरीही चालेल. पण आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी मात्र शिवपूजन हे करायचं आहे. घरातील जी शिवपिंड आहे त्यावर दुधाने आणि पाण्याने अभिषेक हा आवर्जून करायचा आहे. शिवाला प्रसन्न करणाऱ्या वस्तू या दर श्रावणी सोमवारी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. ज्यामध्ये बघा, जल हे शिवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी जलाभिषेक हा न विसरता करायचा आहे. त्यानंतर पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल हे देखील शिवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला ते देखील अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढची वस्तू आहे ती सगळ्यांना माहीत आहे, ते म्हणजे बेलाचं पान. बेलाचं एक तरी पान आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचबरोबर ज्या शिवामुठी असतात तर त्या देखील आपल्याला अर्पण करायच्या आहेत. शिवपूजनामध्ये भस्माचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे. भस्म हे शिवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे श्रावणामध्ये भस्म जे आहे किंवा जे आपण इबीत म्हणतो ते आणून ठेवायचं आहे आणि शिवपिंडीला ते आपल्याला लावायचं आहे. आणि स्वतःला देखील शिवपूजन करत असताना इबीत हे लावायचं आहे, भस्म हे लावायचं आहे. त्याचबरोबर श्रावणामध्ये
श्रावणी सोमवारचे व्रत अनेक जण करत असतात. श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते, त्या दिवशी उपवास केले जातात आणि संपूर्ण दिवस उपवास करून हे व्रत संध्याकाळी शिवपूजन करून सोडले जाते. तर श्रावणी सोमवारचे व्रत करत असताना या दिवशी आपल्याला फलाहार घ्यायचा असतो. म्हणजे विविध जी सिजनेबल फळं आहेत ती तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. पण आपल्याला महादेवाच्या उपवासासाठी जी वरई असते, काही भागांमध्ये भगर देखील म्हटलं जातं वरईला, तर वरई खायची नसते. त्यामुळे वरई सोडून तुम्ही बाकीचे उपवासाचे पदार्थ श्रावणी सोमवारी फक्त बनवायचे आहे. श्रावणातले इतर उपवास असतील तुमचे तर त्या दिवशी तुम्ही वरई किंवा मग इतर साबुदाण्याचे जे पदार्थ आहेत किंवा उपवासाचे असतील पदार्थ ते खाऊ शकता. पण फक्त श्रावणी सोमवारी आपल्याला वरई किंवा जी भगर आहे ती वर्ज्य करायची आहे आणि बाकीचे उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. संपूर्ण दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपल्याला शिवपूजन करून त्यानंतर उपवास हा सोडायचा असतो. उपवास सोडताना शक्यतो तुम्ही चुरमा बनवू शकता. चुरमा म्हणजे काय, चपाती घ्यायची, गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकून ते थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊन त्याचे लाडू बनवू शकता किंवा तसंच तुम्ही तो चुरमा खाऊ शकता. या चुरम्यावर तुम्ही उपवास हा सोडायचा आहे. आणि त्याचबरोबर जो मुळा असतो तर उपवास सोडताना चुरमा आधी खायचा, नंतर मुळ्याचा एक घास खायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या सोमवारचा उपवास हा संध्याकाळी सोडायचा असतो. तर तुम्ही अशा पद्धतीने उपवास हा करू शकता. पण तुम्हाला उपवास करणं शक्य नाही तर तुम्ही उपवास न करता फक्त शिवपूजन हे मात्र आपल्याला प्रत्येक श्रावणी सोमवारी करायचे आहे. बऱ्याच जणांना काही आरोग्याच्या तक्रारी असतात किंवा गरोदर महिला असतात, तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, फक्त तुम्ही शिवपूजन हे सर्वांनी करायचं आहे. आता बघूया श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ कोणत्या दिवशी आलेली आहे. तर 17 ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आहे. त्या दिवशी शिवामूठ तांदूळ आहे, कारण पहिली शिवामूठ आहे. त्यानंतर 24 ऑगस्टला दुसरी शिवामूठ आहे आणि ती आहे तीळ. जे पांढरे तीळ आहेत किंवा काळे तीळ आहेत ते तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकता. त्यानंतर बघा 31 ऑगस्टला तिसरी शिवामूठ आहे आणि ही शिवामूठ आहे हिरवे मूग. आणि शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार आहे 7 सप्टेंबरला आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे गहू. तर ज्या शिवामुठी प्रत्येक श्रावणी सोमवारी सांगितलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही त्या शिवामुठी शिवपिंडीवर अर्पण करायच्या आहेत. मग तुम्ही घरामध्ये शिवपिंडीवर अर्पण करा किंवा तुम्ही शिवालयामध्ये जाऊन मंदिरामध्ये जाऊन या शिवामुठी प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अर्पण केल्या तरीही चालतील. तर बघा संपूर्ण जी माहिती आहे 2026 मध्ये श्रावण महिन्याची, श्रावणी सोमवारची, शिवामुठीची आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा, कोणते पदार्थ खायचे, कोणते पदार्थ खायचे नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती मी थोडक्यात तुम्हाला दिलेली आहे. नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला श्रावणी सोमवारबद्दल काही माहिती नाही त्यांना देखील ही माहिती समजेल. धन्यवाद.